सन्माननीय सदस्य अमोलजी खताळ. धन्यवाद. 25-26च्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी इथं उभा आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, बाब क्रमांक 40, पृष्ठ क्रमांक 28. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असेल त्या शाळांची या इमारतींची अतिशय दुरावस्था आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, वीज पाणी स्वच्छतागृह याच्या मोठ्या प्रमाणावर समस्या तिथं आहेत. बऱ्याचशा शाळेमध्ये शाळेला आपल्या वीज बिल न भरल्यामुळं वीज कनेक्शन कट केलं जातं. तर आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती राहील का यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांवरती सोलरची यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच बऱ्याचशा ज्या शाळा आहेत या शाळांची पावसाळ्यामध्ये गळतात. तसेच काही निकृष्ट कामं झाल्यामुळं एक सावंतवाडीची शाळा आहे, तर तिथं मी स्वतः पाहणी केली होती. तर त्यावेळेस तिथं असं सांगण्यात आलं का त्या इमारतीचा अजून कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, त्यामुळं ती पाडता येणार नाही. परंतु ते काम अतिशय निकृष्ट झाल्यामुळं तिथं उद्या लहान लहान मुलं शिकतात. तर अशा प्रसंगी एखादा वेगळ्या विशेष बाब अंतर्गत ती शाळा पाडली पाहिजे, तिचं निर्लक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी निश्चितच आपलं शासन प्रयत्न करतंय. परंतु एक खंतव्य आहे का बऱ्याचशा शिक्षकांना निवडणुका आल्यानंतर काही संस्था चालक आहेत. माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये तशीच परिस्थिती आहे. बिचारे शिक्षक लोक विठीला धरले जातात. त्यांना निवडणुका आल्यानंतर पूर्ण वेळ तिथं कामाला जुंपलं जातं. शिक्षण मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती राहील का ज्या पद्धतीने काही संस्था चालक शिक्षकांना विठीच धरतात तर त्या संस्थेवरती आपण कारवाई केली पाहिजे. शिक्षकांना प्रचारासाठी दिवस रात्र सोडून इकडे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. लहान लहान मुलांना सुद्धा तिथं आता समजायला लागलंय का आज जर आपले 2 दिवस शिक्षक आले नाही तर तेच समजून घेता का आता निश्चित कुठली तरी निवडणूक लागली आणि कुठेतरी ते प्रचारला गेले आहेत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये फी न भरल्यामुळे पालकांकडून विविध प्रकारचे दंड आकारण्याचा प्रकार सध्या सर्रास सुरू झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत बसून दिलं जात नाही, स्कूल बसमधून उतरून दिलं जातं. तर अशा शाळांवर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षणाचा जो बालकांचा हक्क आहे त्याच्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात असताना सुद्धा 22 ते 25 या कालावधीत अशा प्रकारच्या तक्रार येऊन सुद्धा त्याच्याकडे शिक्षण विभागाचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण करणाऱ्या शाळांविरुद्ध दंडात्मक कारवाई, मान्यता रद्द किंवा आर्थिक दंड आकारण्याची तरतूद शासनाच्या नियमावलीत करण्यात येणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क व मानसिक आरोग्य अबाधित राहावे यासाठी फी वसुली प्रक्रियेबाबत राज्यस्तरीय स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जारी करण्याची शासनामार्फत होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील तालुक्यातील युवकांच्या भवितव्याशी संबंधित महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधतोय. ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता, ऊर्जा आणि क्रीडा गुण आहे, परंतु योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा नसल्यामुळे त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. अध्यक्ष महोदय, संगमनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये खेळाची मैदानं नाहीत. उपलब्ध मैदान अतिक्रमणामुळे देखभाल अभावी वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. क्रीडा संकुले, व्यायामशाळा, धावपट्टी, इंडोर हॉल याचा अभाव असल्याने युवकांना शहराकडे जावं लागतं. अध्यक्ष महोदय, ग्रामीण खेळाडूंना जिल्हा स्तरावरील स्पर्धेत पोहोचण्यासाठीची आर्थिक व प्रशासकीय अडचणींना सामना करावा लागतो. शासनाच्या योजनांचा लाभ तालुक्यातील युवकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील भाग्यश्री नवले नावाची एक खेळाडू आहे, परंतु दुर्दैवाने तिला आपल्या महाराष्ट्रामध्ये संधी न मिळाल्यामुळं तिला गुजरात सारख्या राज्याकडे जाऊन आपल्या प्रतिनिधित्व करावं लागलं. अध्यक्ष महोदय, युवक कल्याणाच्या दृष्टीने युवक मंडळींना निधी अपुरा मिळतो, प्रशिक्षण शिबिरे कमी प्रमाणात होतात, तसेच स्वयंरोजगार व कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती ग्रामीण युवकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे बेरोजगारी, स्थलांतर आणि सामाजिक अरे 2 मिनिटं मित्रांनो, अरे सभागृहामध्ये एक सदस्य बोलत असताना थोडं शांतता तर धरा. अरे आम्ही काही तर काय फक्त असं काय याच्या पुरतच उभं राहिलो का बोलायला? आम्ही जर शिस्त पाळतो तर तुम्ही सुद्धा शिस्त पाळली पाहिजे ना. अरे मग बोला म्हणजे काय नुसतं काय वाचायला हे चाललंय का? अरे थोडं गांभीर्य ठेवलं पाहिजे. सगळ्यांनाच सांगतो ना, ते सगळ्यांनाच लागू झालं. जे मध्ये व्यत्यय आणताय त्यांच्यासाठी
अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे, संगमनेर तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा. प्रत्येक मोठ्या गावामध्ये किमान एक दर्जेदार खेळाचे मैदान विकसित व्हावे. ग्रामीण खेळाडूंना प्रशिक्षण व प्रवासासाठी विशेष अनुदान योजना सुरू करावी. युवक मंडळांना नियमित निधी मार्गदर्शन देण्यासाठी तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करावी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यात फक्त कबड्डी, खो खो, मल्लखांब, कुस्ती, लाठी काठी, विट्टीदांडू, आटापाड्या यासारख्या पारंपरिक खेळांना समर्पित स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ किंवा राज्यस्तरीय क्रीडा अकादमी अस्तित्वात नसल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण, संशोधन, क्रीडा, विज्ञान व रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातील कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, विट्टीदांडू सारख्या खेळातील गुणवंत खेळाडू केवळ संरचनेच्या अभावामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे पडत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राने पारंपरिक खेळामध्ये दिलेले उल्लेखनीय योगदान लक्षात घेता या खेळासाठी स्वतंत्र महाराष्ट्र पारंपरिक क्रीडा विद्यापीठ अकादमी स्थापन करण्याबाबत शासनाने ठोस भूमिका उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा धोरण, युवक धोरण, सांस्कृतिक वारसा जतन या दृष्टी पारंपरिक खेळासाठी स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ अकादमी स्थापन करून प्रशिक्षण, संशोधन, रोजगार निर्मिती व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संरचना उभारण्याची आवश्यकता. त्यासाठी जागा निश्चिती, निधी मंजुरी व कालमर्यादित कृती आराखडा जाहीर करण्याची मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, भाग क्रमांक 178, पान क्रमांक 140. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील तसेच तालुक्यातील नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित असलेला महत्त्वाचा विषय हा सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो. पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या गंभीर समस्या. जलजीवन योजना, जी हरघर जल देण्याची महत्वाकांक्षी योजना आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केली, त्यांचा उद्देश चांगला होता. परंतु माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये अशी विदारक परिस्थिती झाली का काही राजकीय ठेकेदारांनी ठराविक प्रत्येक कामं स्वतः घेतलेत. त्यामध्ये एक उदाहरण आपल्याला मी असं देईल का गुलेवाडी म्हणून एक जे गाव आहे, तिथं ज्यावेळेस त्या योजनेला मंजुरी मिळाली त्यावेळेस ती 81 कोटी रुपयाची योजना होती आणि कालांतराने ती 125 कोटी रुपयाची योजना झाली. पाणी पुरवठा मंत्री साहेब, आपण आहात इथं, याच्यामध्ये गंभीर विषय आहे का ज्यावेळेस तुमच्याकडून या योजने संदर्भातला प्रस्ताव बनवला गेला त्यावेळेस जर तो 81 कोटीचा होतो, मग या असे अपूर्ण प्रस्ताव का बनवले गेले आणि या अपूर्ण प्रस्तावातून कामं घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते प्रत्येक योजनेच्या कामामध्ये तो निधी 50-50, 25-25 कोटी रुपये हा कशा प्रकारे वाढला गेला याची सुद्धा निश्चित चौकशी होणं मला वाटतं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, संगमनेर मतदारसंघातील काही ठराविक गावांचे मी सांगतो. गुलेवाडी असेल, धांदरफळ बुद्रुक असेल, जवळे कडलक, चन्नापुरी, निमगाव, भोजापूर, साकूर, अकलापूर या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत, यांची चौकशी होणं गरजेचं आहे. मधल्या कालावधीमध्ये यापूर्वी जलजीवनच्या आधी तळेगाव दिघे पाणी पुरवठा योजना होती, त्याचं लाईट बिलाचं 10 कोटी रुपये थकीत झालं आहे. परंतु पाणी नसताना सुद्धा 10 कोटी रुपये याच्या बिल आलेले आहेत. तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील का हे सुद्धा याच्यामध्ये सवलत मिळाली पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, या दृष्टीने सरकारने प्रयत्न केला पाहिजे. तसेच माझ्या मतदारसंघातील ज्या जलजीवनच्या योजना आहेत त्याचे प्रलंबित ज्या आहेत त्या तत्काळ सुरू होणं गरजेचं आहे. बंद पडलेल्या योजनांची तांत्रिक तपासणी करून त्या दुरुस्त होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, पाणी व स्वच्छता हा केवळ विकासाचा नाही तर आरोग्याचा व मानवी सन्मानाचा प्रश्न आहे. म्हणून शासनाने या विषयाला अत्यंत प्राधान्य देऊन तातडीने ठोस उपाययोजना करावा अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, दिव्यांग विभाग, बाब क्रमांक 191, पृष्ठ क्रमांक 149. आज आपल्या सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना राबवताना दिव्यांग बांधवांना 1500 रुपयाचे 2500 रुपये केले गेले, त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे. परंतु माझी शासनाला विनंती राहील का हे जे आमचे दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी तालुका स्तरावरती दिव्यांग भवन हे झालं पाहिजे. त्या माध्यमातून त्यांना तिथं छोटे मोठे उपक्रम त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून निश्चित राबवता येतील. माझ्या संगमनेर येथे बीओटी तत्वावरती बस स्थानकाचं काम झालंय, यामध्ये दिव्यांग बांधवांना देण्यासंदर्भात, गाळे देण्यासंदर्भात कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला असताना सुद्धा तो जो विकासक आहे तो विकासक त्या दिव्यांग बांधवांना गाळे देत नाही. तर आपल्या स्तरावरून सुद्धा त्यांना सूचना होऊन त्यांना गाळे कसे मिळतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. तसेच माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील का दिव्यांग बांधवांना ज्यावेळेस संजय गांधी योजना असेल किंवा इतर योजनेचा लाभ देताना आपण जी उत्पन्नाची मर्यादा त्यांची कुटुंबाची म्हणून बघतो, परंतु दिव्यांग बांधवांच्या बाबतीत ही अट कुठेतरी शिथिल करावी असं मला वाटतं. तसेच वारंवार त्यांना KYCच्या माध्यमातून अडवणूक केल्या जाते, ही सुद्धा कुठेतरी थांबले पाहिजे असं मला वाटतं.
धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल.